चला आता पाहू जेचा 8वा भाग. बाकी काही बोलत नाही, कामाचा बोलतो. 8वा भाग पहा, सरळ सरळ. चलो फिर. चला. इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून कोणत्या बँकेची स्थापना करण्यात आली? प्रश्न लय कामाचा. लक्षात घ्या. ही इम्पिरियल बँक 1921 ची होती आणि तिचं जे रूपांतर झालं ते झालं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, म्हणजेच एसबीआय. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया याची स्थापना झाली आहे 1955. कधी झाली रे? हा प्रश्न पाठ ठेवला. भारतातील सगळ्यात जुनी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पण इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं, म्हणजे एसबीआय मध्ये झालं. कोणत्या वर्षी? 1955. नंतर बघा, कुटुंब नियोजन योजना भारतात कधी सुरू झाली? पाठ ठेवला. विशेष नाही, 1952 मध्ये. हा प्रश्न लय पेपरला येते. भारतामध्ये कुटुंब नियोजन जो कार्यक्रम सुरू झाला, जी योजना सुरू झाली ती 1952 मध्ये आहे. 1951 ते 56 पहिली पंचवार्षिक योजना आहे. बरोबर. चला, 1952 मध्ये कुटुंब नियोजन अजूनही झालं नाही, आपण 1 नंबर पोहोचलो. चांगली गोष्ट आहे. चला, भूस्थिर काय पाहा लागते रे बा? किती सुंदर प्रश्न आहे. उपग्रहाच्या परिभ्रमणाचा काळ किती आहे? आता 24 तास. काहीच पाहा लागत नाही. आपल्या इथे एक दिवस किती वेळात होते? एक दिवस रात्र 24 घंट्यात. भूस्थिर उपग्रहाचा काळ किती आहे? 24 तासाचा. बाकी बोलायची गरज नाही आहे इथं. किर्गिज लोकांचा साहजिक प्रश्न आहे, सिंगल प्रश्न आहे. इथं बाकी बोलायची काही गरज नाही, पेपरला प्रश्न नसतेच. क्युमिस लोकांचं बघा, किर्गिज लोक जे आहेत त्यांचं क्युमिस नावाचं पेय आहे. जसं आपण निंबू शरबत पितो, चहा पितो, तसं यायचं काय आहे? क्युमिस नावाचं आहे. ते एका विशिष्ट झाडापासून काढतात. हृदयाच्या 2 ठोक्यातील वेळ किती असतो? तर लक्षात घ्या, 0.8 सेकंद. हृदय म्हटलं तर 2 ठोक्यातील बघा, हृदयाचा जो आवाज असते, पेपरला प्रश्न आहे, सगळे पाहणार इकडे पहा. ल ब ड ब. हृदयाचा आवाज काय रे? लबडब 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 लबडब. हा रेंज आहे. आणि लबडब 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 ह्या 2 ठोक्यातलं लबडब लबडब हा जो अंतर आहे हे किती आहे? 0.8 सेकंद आहे. प्रश्न पाठ ठेवचा. हृदयाचा अभ्यास करणारे शास्त्र जे आहे त्या कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी हा प्रश्न पाठ ठेवा. हृदयाचा अभ्यास करणारे शास्त्र कार्डिओलॉजी. हृदयाच्या 2 ठोक्यातील अंतर 0.8 सेकंद. हृदयाचा आवाज लबडब. आणि हृदयाचे जे ठोके आहेत, मग त्या ठोक्याची जी तीव्रता आहे, प्रश्न पाठ ठेवचा 15 डेसिबल. किती आहे रे? 15 डेसिबल. प्रश्न लय कामाचा आहे. मला इथं एवढं बोलावं असं वाटलं, हे येते बा असं नाही, हे पेपरला येते म्हणून कामाचं आहे. समजलं? नंतर प्रश्न. चला, 73वी घटना दुरुस्ती झालं, विशेष नाही आहे. 73वी घटना दुरुस्ती 1993 मध्ये झाली. आणि जी 74वी घटना दुरुस्ती आहे ती सुद्धा कधी आहे? 1993 मध्ये आहे. 73वी घटना दुरुस्ती आहे ग्रामीण पंचायत राज. आणि 74वी आहे शहरी पंचायत राज. याच्याशिवाय सुद्धा पोलीस भरती पूर्ण होत नाही. 73वी घटना दुरुस्ती ग्रामीण पंचायत राज, 74वी घटना दुरुस्ती शहरी पंचायत राज. दोनही घटना दुरुस्ती झाल्या 1993 मध्ये. चलो. राष्ट्रपतींना त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी कोण असते? तर पंतप्रधान. आणि त्याचं कोण असते? मंत्रिमंडळ. कारण पंतप्रधानाच्या सल्ल्याने पंतप्रधानाचाच जवळचा व्यक्ती राष्ट्रपती बनते. आणि त्याचा फक्त कायदेशीर काम असते, तो राष्ट्रपती नामधारी असते. संपूर्ण सत्ता ही पंतप्रधानाच्या काय असते? हाती असते. हे तुम्हाला चांगलं माहित असलं पाहिजे. राष्ट्रपतींना मदत करण्यासाठी पंतप्रधान त्याचं काय असते? मंत्रिमंडळ असते. पेपरला प्रश्न आला आहे. राष्ट्रपती कलम 52 पाठ ठेवायची. कलम किती आहे? निर्मिती 52. कलम 60 नुसार राष्ट्रपती काय घेतो? शपथ घेतो. पुन्हा एक कलम एक्स्ट्रा लिहितो, कलम 72 राष्ट्रपतीची. याला दयेचा अधिकार आहे राष्ट्रपतीला. दयेचा अधिकार कोणाला रे बा? राष्ट्रपतीला. चला, नंतर कोतवालाची अर्जित रजा. विशेष नाही, 24 तास गावामधला 24 तास जो नोकर असतो तो असतो कोतवाल. बरोबर. कोतवालाची अर्जित रजा असो की कोतवालाची नेमणूक असो, नियुक्ती असो, ही तीनही कामं कोण करते? तहसीलदार करते. फक्त कोतवालाची ही अर्जित रजा झाली. किरकोळ रजा जर म्हटलं तर मग ते करते तलाठी. कारण तलाठ्याच्या हाताखाली कोण काम करतो? हा तुमचा कोतवाल काम करतो. प्रश्न बघा, कोतवालाची अर्जित रजा असो, नेमणूक असो, नियुक्ती असो की बडतर्फी असो, हे सगळे कामं कोण करते? तहसीलदार करते. तालुका दंडाधिकारी या नात्यानं. ठीक आहे. नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली? विशेष नाही आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी केली शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. आणि मग याच पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काय झालाय? रूपांतर झालाय. शेड्यूल कास्ट फेडरेशन इन 1942 1942 मध्ये केली आहे बाबासाहेबांनी. प्रश्न मोस्ट टाइम पेपरला प्रश्न आलेला आहे ना. आता बाबासाहेब आंबेडकर म्हटलं आपण आहे ना, तर यांचं मूळ आडनाव होतं सपकाळ. काय होतं? सपकाळ. आणि 14 एप्रिल 1891 रोजी काय झाला? बाबासाहेबांचा
जन्म झाला? महू या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे बाबासाहेबांचा. पेपरला प्रश्न आलेला आहे. सपकाळ त्यांचं मूळ आडनाव आहे आणि बाबासाहेब हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. कोणती समिती? मसुदा समिती. या समितीमध्ये सदस्य होते 7. किती होते? 29 ऑगस्ट 1947 रोजी. काय म्हटलं मी? 29 ऑगस्ट 1947 रोजी या मसुदा समितीची काय झाली आहे? स्थापना झाली आहे. प्रश्न कामाचा आहे. चला नंतर माझगाव डाक कुठं आहे? तर विशेष नाही आहे. माझगाव डाक हे मुंबईमध्ये आहे. हे काय आहे? तर भारताची सगळ्यात जुनी संस्था आहे. जिथं काय होते? जहाज बांधणी केंद्र आहे. मग इथं होते काय? तर जहाज बांधणी आणि स्पेशली आपलं जे नौदल आहे, या नौदलासाठी जहाज बांधणीचं काम केलं जाते. कुठं? माझगाव डाक मुंबई या ठिकाणी. समजलं? चला हे झाला आपला 8वा भाग. पुन्हा भेटू आपण 9व्या भागामध्ये. 8वा भाग मी सांगितलं पहिल्यांदा एकदा पाहायचा, पुन्हा दुसऱ्यांदा पाहायचा. स्वस्त पैशाचा याचा विचार न करता पहिले खरोखर कामात आहे की नाही हे विचार हे पहा. नंतर तुम्ही कमेंट्स करा. ठीक आहे? आता भेटू आपल्या 9व्या भागामध्ये. तोपर्यंत आपण सगळेजण काय करू? अभ्यास करू आणि आपल्या नोकरीचा विषय काय करू? खतम करू.